नमस्ते, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि लाईफ कोच. आज आपल्या समोर आपल्या लाईफमधील एका अनोख्या प्रॉब्लेमला घेऊन आलेली आहे. प्रॉब्लेमचं नाव आहे ओव्हर थिंकिंग. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. प्रॉब्लेमचं नाव आहे ओव्हर थिंकिंग. हो, अतिविचार. कोण कोण करताय हो तुमच्यापैकी अतिविचार? बाप रे, मला ना रात्रभर झोप येत नाही. अगदी कुठले तरी विचार सुरू असतात. काय करावं काही कळत नाही बाबा. तर दुसरी म्हणते, अगं माझं तर विचार करू करू एवढं डोकं दुखतंय ना की काही विचारू नकोस. सतत डोक्यामध्ये विचार असतात. तर कोणी म्हणतं, अगं हे तर वेगळंच. मला ना मी डॉक्टरकडे गेले होते, मला खूप मसल पेन होतोय आणि मी डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या आणि माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तरीही मला मसल पेन का होतोय? त्यावेळेस डॉक्टरांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्हाला स्ट्रेस आहे का? मी बोलले नाही. तुम्ही खूप विचार करताय का? तेव्हा मला काय कळलेच नाही की काय बोलावं. आणि मी त्यांना बोलले की हो, मी ना कायम खूप विचार करत असते. म्हणजे काय होतं ना की मला विचार करायचा नसतो, पण माझ्या डोक्यात सतत कुठले नाही कुठले विचार येत असतात आणि मग मी छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा ना खूप विचार करायला लागते. तेव्हा डॉक्टर बोलले की तुम्हाला जो हा मसल पेन होतोय ना, त्याचं कारण आहे की तुमचा अतिविचार करणे. हो मंडळी, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना की अतिविचाराने सुद्धा काय होतं ना की आपल्याला मसल पेन होतो. म्हणजे ओव्हर थिंकिंग आणि मराठीत अतिविचार. यामुळे आपल्याला झोप लागत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला डोकेदुखी होतं, आपल्याला मसल पेन होतो. या एक ना अनेक शारीरिक व्याधी आपल्याला होतात. आणि मानसिक व्याधीचं म्हटलं तर आपल्याला एन्झायटी होते, म्हणजे आपल्याला भीती वाटायला लागते, आपल्याला कुठलंही काम करायची इच्छा होत नाही. हो, हे आहे या ओव्हर थिंकिंगचे शारीरिक आणि मानसिक परिणाम. मग या ओव्हर थिंकिंग मधून आपण बाहेर कसं पडायचं? कारण ओव्हर थिंकिंग, अतिविचार करणे ही आजची खूप मोठी समस्या झाली आहे. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेच अतिविचार करायला लागले. काय ना मंडळी, विचार करणे हे वाईट नाही. क्रिएटिव्ह विचार करणे हे एक गरज आहे. पण अतिविचार करणे हे खूप धोकादायक आहे. आणि याची एकदा आपल्याला सवय लागली की त्यातून बाहेर पडणं कठीण नाहीये. जर आपण काही आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तर आपण नक्कीच यातून बाहेर पडू शकतो. तर मग कसं पडायचं या ओव्हर थिंकिंगच्या समस्येमधून, या अतिविचार करण्याच्या समस्येमधून? सिंपल आहे. सगळ्यांसाठी आपण बरेचदा बघितलंय मेडिटेशन. हो, मेडिटेशन. मेडिटेशन केल्यामुळं आपण अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग या समस्येतून बाहेर पडू शकतो. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही करता का मेडिटेशन? तर मी खूप जास्त मेडिटेशन करत नाही. करायला हवं, पण माझं नाही होत. पण तरीही मी 10 मिनिट रोज मेडिटेशन करते. सो दुसरं ते जाऊ देत. म्हणजे मेडिटेशन, एक्सरसाइज यामुळे आपली ओव्हर थिंकिंगची समस्या नक्कीच कमी होण्यास मदत होऊ शकते. पूर्णतः कमी होईल असं मी म्हणणार नाही. ती कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. सेकंड आहे की आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हे बघा, आपल्याला कुठल्याही गोष्टीवर विचार करणं तर गरजेचं आहे. जसं आपल्याला
बाहेर जायचं आहे शॉपिंगला, तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, कशाने जायचं, काय जायचं, काय काय घ्यायचं आहे, किती पैसे न्यायचे आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. किंवा याहीपेक्षा आपण एक सिंपल उदाहरण बघूया. ते म्हणजे आपल्याला काय करायचं नाही, पुस्तक खरेदी करायचं आहे आणि आपण शॉपमध्ये गेलो आणि पुस्तक बघितलं, 2-3 चाळलीत आपण आणि आपलं थोडं कन्फ्युजन झालंय, घेऊ नको घेऊ, घेऊ नको घेऊ. या घेऊ नको घेऊ हे पुस्तक घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यावर किती वेळ विचार करायचा. पण काही लोक एवढा वेळ विचार करतात, ते शॉपमधून सुद्धा बाहेर निघतात, पण त्यांचा तोच विचार सुरू असतो की परत जाऊन घेऊ का की नाही घेऊ. तर मित्रांनो, यासाठी एक ट्रिक वापरा की या गोष्टीला आपल्याला विचार करायचाच आहे, तर ह्या विचार करायला आपल्याला तेवढा टाइम द्यायचा आहे. म्हणजे आता सिंपल आहे, पुस्तक घ्यायचं की नाही, तर त्याच्यासाठी 1 किंवा 2 मिनिट ठरवून घ्या आणि 1 ते 2 मिनिटात जो काही डिसिजन झाला असेल तो डिसिजन स्वीकारा आणि कृती करा. पुस्तक घ्या असं डिसिजन झालं असतं तर पुस्तक घ्या, नाही म्हटलं असेल तर निघून जा आणि त्याचा विचार नंतर करू नका, कारण तुम्ही त्या डिसिजनसाठी फक्त 1 किंवा 2 मिनिट दिलेले होते. करेक्ट. त्याच्यानंतर आहे की गिव्ह युअरसेल्फ अ चॅलेंज. येस, गिव्ह युअरसेल्फ अ चॅलेंज. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही विचार करताय, तुमची एक रात्र गेली आहे, दुसरी रात्र गेली आहे, पण तुम्ही स्वतःलाच एक क्वेश्चन करा की खरंच मी या गोष्टीला एवढा वेळ देणं गरजेचं होतं का, आणि एवढा वेळ देऊन एवढा विचार करून मी काय डिसिजन घेतलं. तेव्हा स्वतःला चॅलेंज करा की मला काय फायदा झाला या एवढा सगळा विचार करून. आणि तुमच्या लक्षात येईल की एवढा विचार करून तुमचं काहीच झालं नाही, तुम्ही फक्त विचार केला, कृती काहीच केली नाही आणि तुमचं डिसिजन सुद्धा झालेलं नाही. तेव्हा ही 3rd स्टेप सुद्धा आजमावून बघा. आणखी एक आहे की बरेचदा ओव्हर थिंकिंगची सवय आपण बघितलंय की ही ज्यांना कामाचा कंटाळा येतो त्याच्यामुळे ते पळवाटा सोडत असतं, तर आपण त्या कॅटेगरीत येतो का हे सुद्धा एकदा चेक करा की आपलं तर तसं होत नाही ना. आणि हे सगळं चेक करून आपल्याला ते चेंजेस करायचे आहेत, स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणायचे आहे. ओके. आणि हे बघा, थिंकिंग करणं, विचार करणं ही वाईट गोष्ट नाहीये. क्रिएटिव्ह थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु ओव्हर थिंकिंग इज व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. सो तुर्तास इथेच थांबूया. माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.